दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण दोषांच्या संदर्भामध्ये थोडंसं विश्लेषण बघणार आहोत. स्वामींनी जे काही दोष जीवाचे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की जीव कसा आहे, दोषदर्शी तर आहेच, परंतु सर्व दोषांचे आळे. म्हणजे शब्द काय आहे, जीव काही दोषांचे आळे असं नाही आहे. जेवढे काही सृष्टीमध्ये दोष आहेत त्या सगळ्या दोषांचं आळं, म्हणजे सगळे दोष कोणाकडे असतील तर ते जीवाकडे बघायला मिळते. प्रपंचाकडे काही दोष असतील, देवतेकडे काही असतील, पण जीवाकडे मात्र सगळेच दोष आहेत. आणि म्हणून सांगतात की जीव सर्व दोषांचे आळे आणि परमेश्वर ईश्वर कसे आहेत, सर्व गुणांचे निधी आहेत. म्हणजे परमेश्वराकडे जेवढे काही गुण असतील तर जीवाकडे काही गुण असतील, देवतेकडे पण काही गुण असतील, प्रपंचाकडे पण काही गुण असतील, पण सगळे गुण कोणाकडे आहेत असं जर का विचारायला गेलो आपण तर ते सगळे गुण परमेश्वराकडेच आपल्याला भेटणार आहेत. तशा पद्धतीने सगळे दोष कोणाकडे भेटणार आहेत, जीवाकडे भेटणार आहेत, असं आपण एक थोडक्यामध्ये बघितलं. आणि म्हणून हे जे काही दोष आहेत त्या दोषांचं वर्गीकरण करताना एक तर क्रियावधीचे दोष आणि देहावधीचे दोष असं दोन वर्गीकरण त्याचं केलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी समजायला सोप्या पडल्या पाहिजेत की सगळेच दोष जरी आहेत तरी ते सरसकट सारखे नाही आहेत. काही दोष क्रियावधीमध्ये पडतात, काही दोष देहावधीमध्ये पडतात आणि काही दोष उभय याच्यामध्ये पडतात. म्हणजे बघा, अजून तिसरा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. तर हे सगळे दोष येतात कुठून, जीवामधून. आणि त्या दोषामुळे पुढे काय, त्याचं दोष जर का घडला तर त्याचं पुढे काय मिळतं आपल्याला, त्या दोषाचं दुःख आहे, त्या दोषासंबंधित जे दुःख आहे ते भोगायला मिळतं. आणि त्या भोगाला काय म्हणतात, नरक असं म्हणतात. का बरं स्वर्ग नरक असं का वर्गीकरण केलं गेलं, कारण की कर्म हे सगळ्याच गोष्टीला म्हटलं जातं. यत क्रियते तत्कर्म. चांगलं जे केलं जातं त्यालाही कर्म म्हणतात, वाईट जे केलं जातं त्यालाही कर्म म्हणतात. म्हणून इथे कर्म हा विषय समजला. आता जे कर्म जो केल्या जातं त्यालाही कर्मच म्हणतात आणि जे कर्म भोगण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पण कर्मच असं प्रकारे आपण म्हणतो कर्मभोग आहेत हे. मग त्याच्यामध्ये विश्लेषण आहे की पापरूप कर्म, पुण्यरूप कर्म आणि त्यानुसार नरकभोग आणि सुखभोग, दुःखभोग आणि सुखभोग असं त्याचं वर्गीकरण होत असतं. तर या संबंधित आपण म्हणजे नरकाचा विषय, म्हणजे आधी आपल्याला नरकाला जायचं आहे का, कोणाकोणाला जायचं आहे का? नरकाला जाणं एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला तिकडे जायला काही पत्ता वगैरे काही विचारावा लागत नाही, सहज माणूस निघून जातो. आणि बऱ्यापैकी सगळ्यांचं तिकडे रिझर्वेशन झालेलं आहे बरं का. म्हणजे आपलं तिकडे आहे, सगळं आहे, परंतु आपल्याला जायचं आहे का हा विषय आहे. आपली निश्चिती झालेली आहे, चौकडी लागलेली आहे आपल्याला. बाकीचे काही नरक असतील, प्रतदेहाचे नरक तर पदोपदी चालूच आहेत, त्याच्यामध्ये वाढ वृद्धी होऊन राहिलेली आहे. आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत अंतिक आपल्याला लागलेलं आहे, संचारिक अंतिक पण आपल्याला लेपाच्या अंती भोगायला देणार आहे. उतटणेरूप अंतिक आहे, आत्मत्वाचे अंतिक तर चालूच आहे, रोजच चालू आहे, क्षणाक्षणाला. आता जे काही इथे भोगायचे नरक आहेत ते आपण भोगत आहोत, आत्मत्वाचे इथे चालूच आहेत आपले. परंतु काही नरक आहेत जे रवरवाचे असतील म्हणा, चौकडीचे असतील म्हणा, किंवा जडत्वाचे असतील, अंतिकाचा काही भाग आहे, संचारी अंतिक वगैरे, ते आता भोगायचे बाकी आहेत. अजून तिकडे जाण्याची आपली म्हणजे 99.99 अशी शक्यता आहे. आणि अजून थोडं म्हटलं की 100% पण आहे. पण 1% आपण का ठेवला, 1 पॉईंट का ठेवला, कारण आपल्याला
हे देव भेटलेले आहेत, त्यांचं ज्ञान भेटलेलं आहे, त्यांचं चतुर्विध साधन भेटलेलं आहे. तर यदा कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला जो काही प्रवास आहे नरकाकडे जाण्याचा तो बदलण्याची आपल्याला संधी आहे. बदलू शकतो आपण ते. एवढी मोठी संधी देवाने दिलेली आहे. आणि म्हणून जेव्हा स्वामींनी महादाईसांना डोमेग्रामला निरय निरूपण केलेलं आहे त्यावेळेला महादाईसांनी काय केलेलं आहे, ते कुठे ना कुठे काही ना काही ऐकून यायचे अन्य शास्त्राचं. जो श्रवण करणारा माणूस आहे ना, तो जिथे काही श्रवण करायला मिळेल तिथलं तो श्रवण करतो. वाचणारा माणूस आहे ना, तो जे भेटेल ते वाचून काढतो तो. तसं महादाईसांची सवय जिज्ञासक म्हणून आहे की हे काय सांगतात, हे काय सांगतात आणि याच्यावर आमचे स्वामी काय सांगतात, हे जास्त महत्त्वाचं आहे बरं का. महादाईचं इकडचं तिकडचं ऐकतात हा दोष नाही महादाईसांचा. आपल्याला वाटेल ते तिकडचं का ऐकतात ते, परंतु तिकडचंही ऐकतायत ते, परंतु निश्चिती कसली करतात, आमच्या स्वामींकडनं निश्चिती करतात. आपण काय करतो, आपण आपल्या स्वामींचं ऐकतो पण निश्चिती मात्र तिकडची घेतो आपण. कोणी म्हटलं की बाबा ते शनिवारी करू, आपलं नाही शनिवारी नाही, शनिवार चांगला दिवस नाही. आता निश्चिती कोणाची झाली, तिकडची झाली. कर्मराठीचे लोक मानतात ते आपण मानायला लागलो, निश्चिती तिकडची करून राहिलो आहे. महादाईचं तसं करत नव्हते. निश्चित काय आहे ते स्वामींकडे यायचे. आणि म्हणून एक दिवशी ते पुराणी 84 नर्क ऐकिले. 84 नर्क म्हणजे 84 लाख एवढे कर्मफळ आहेत. त्याच्यामध्ये पण सांगितलं 84 लक्ष नर्क ऐकिले म्हणजे नर्क फळं आहेत. एकंदरीत मनुष्य देह जरी म्हटलं तर मनुष्य देहाला नरकामध्ये नाही गणलेलं, त्याला कर्मभूमीमध्ये त्याला गणलेलं आहे. म्हणजे मनुष्यदेह उत्तम कर्मफळ असलं जरी तरी सुद्धा ते नरक फळामध्ये कसं येईल, कारण की मनुष्य देहात येऊन पण आपण दुःख भोगतो की नाही. सुखापेक्षा जास्त दुःख आपण भोगत राहतो. म्हणजे एकंदरीत आपण कुठे जरी गेलो तरी ते दुःख भोगत असतो. म्हणजे एक प्रकारचं नरकच आपण भोगत असतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून असं धरून चला की 84 लक्ष कर्मफळं आहेत. आणि असं म्हटलं जातं की बाबा 84 लक्ष कर्म फिरून आल्यानंतर एकदा मनुष्यदेह मिळतो, तर ते चुकीचं आहे बरं का. मनुष्यदेह तुम्हाला किती पण वेळा मिळू शकतो. तुम्हाला कर्मफळांची फक्त संख्या सांगितली, 84 लक्ष कर्मफळं आहेत. तुम्ही एका कर्मफळाला किती पण वेळा जाऊ शकता. लागोपाठ आपले 10 सुद्धा मनुष्यदेह असू शकतात. याच्यानंतर पण 9 कर्मफळं आपली मनुष्यदेहाची असू शकतात, किंवा लगेच मुंगीचं असू शकतं, लगेच पशुचं पक्षाचं, की लगेच मनुष्याचं असू शकतं. म्हणजे जे जसं जोडलेलं असेल तसं तुम्हाला कर्मफळ ते भेटत राहणार. आणि महादाईसांनी ते ऐकलं सगळं आणि ते खरोखर आहे की नाही आहे म्हणून आमच्या स्वामींना विचारलं, जी पुराणी 84 नर्क बोली जती ते खरं आहे का. स्वामींटा साच बाई येथुनी निरय निरूपिजती मा देहधरी ऐसा कवणू असे. बरोबर आहे, नर्कफळं आहेत तेवढे, परंतु जर का आम्ही ते नर्कफळं जर का तुम्हाला निरूपण केली तर म्हणजे बघा म्हणजे परमेश्वराच्या मनोधर्माने ह्या सृष्टीची रचना झालेली आहे. म्हणजे स्वामींना त्या बाबतीमध्ये जास्त बारकाईचं माहिती असणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात तेवढ्या बारकाईने जर का आम्ही तुम्हाला सांगायला गेलो तर काय होईल की देहधरी ऐसा कवणू असे. जर का आपण हे खरोखर ईश्वरशास्त्र मनापासून ऐकलं ना तर ते ऐकाना डोळ्यात पाणी येईल. नरकाचं काही ऐकलं तर त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटेल. कोणीतरी ते माझं निरूपणच ऐकलं नरकाच्या संदर्भातलं, ते घाबरून गेले. ते म्हणे एवढं भयानक सगळं काय आहे, म्हणजे एवढं सगळं भोगावं लागतं वगैरे. ते म्हटलं एकदम घाबरून जाऊ नका, परंतु त्या बाबतीमध्ये आपल्याला वचक असलं पाहिजे की आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्ही रस्त्याने चालताना एकदम चिखल दिसला, घाण दिसली की तुमचं ठरतं की तिकडे नाही जायचं, आपल्याला चांगल्या रस्त्याने जायचं. मग तिथे चांगलं पाय ठेवण्यासाठी कुठली जागा आहे ते तुम्ही बघता. तशा पद्धतीने आपल्याला देवाने हे सांगण्याचं कारण ते आहे. आपल्याला घाबरवायचं नाही आहे, पण तिकडे जाऊ नका असं देवाला सांगायचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की इतकं ते आहे नरक.
की देह धरी ऐसा कवन असे, देह सोडून देऊ आपण, अशा प्रकारे होऊ शकतं असं है ना. एखाद्या गोष्टीचं जर का एकदम भीती बसली मनामध्ये, घाबरून गेला एकदम माणूस, तर कदाचित त्याच्या देहातनं जीव निघून पण जातो ना एकदम घाबरल्यामुळे, तसा प्रकार होऊ शकतो. देवेवी नाहीसी दुःखे असती बाई. आता बघा हे वाक्य महत्वाचं आहे आपल्याला. जर का आपण देवाचे असून देव आपले असतील तर आपल्याला हे काही नरकाला जायचं काहीच काम नाही, फक्त ऐका आणि सोडून द्या. परंतु जर का आपण देवाचे नसू आणि देव पण आपले नसतील, मुळामध्ये तर देव आपले आहेत, परंतु आपण देवाचे झालेलो नाहीत अजून, हा एक विषय आहे. म्हणजे हे एक लक्षात घ्यायचा एक भाग आहे की आपल्याला आता देवे करावे ते केले, परंतु जीवानी जी गोष्ट करायची आहे, म्हणजे आता आपल्याला देवाचं जे व्हायचं आहे ते मात्र आपलं अजून थांबलेलं आहे. आणि जेव्हा असं होईल त्या दिवशी तुमच्या या रकान्यातनं नरक भोग जो आहे, नरक फळाला जाण्याचा जो काही भाग आहे तो निघून जाणार आहे. म्हणजे आता आपल्याला नरकाला जायचं नाही. परंतु त्याच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे, देव माझा आणि मी देवाचा ऐसिया परी असी जो का देमती. म्हणजे हा जो काही विधी आहे तो आपल्याला घडला पाहिजे. आणि म्हणून स्वामी सांगतात देवे विना ऐसी दुःखे असती. देवाशिवाय ही दुःख आहेत आणि देव जिथे आहे तिथे मात्र कुठल्याही प्रकारचं दुःख हा विषय नाही. आसी पत्र खांड्याचे धारे ऐसी वृक्षाची पाने, देवता हाती पायी धरुनी तयावरी घालिती. म्हणजे असं शस्त्र आहेत. आता हे फांद्या असतात ना झाडाला, तुम्ही बदामाचं झाड बघितलं असेल त्याच्या फांद्या अशा सरळ सरळ असतात, तर त्या फांद्यांच्या ऐवजी तिथे बघायचं की तिथे धारधार शस्त्र लावलेलं आहे असं तेवढेच. आणि वरून ते जीव टाकल्या जातात आणि जसं जसं जीव खाली खाली येईल तसं तेवढ्या त्याच्या देहाचे तुकडे 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 होत जातात. म्हणजे ते देह जे आहे ते पूर्ण असं वेगवेगळं होतं, परत त्या देहाला एकत्र केले की एकत्र होतं, परत वरून टाकलं जातं. जेवढ्या वेळ त्याचं ते छेद होणार तेवढं त्याला दुःख होणार. अशा पद्धतीने ते एक झालं दुःख, म्हणजे हे एक नरक फळ आहे. आणि लोहाचा कुंभ, लोहाचा म्हणजे लोखंडाचा, म्हणजे असं म्हणतात की लोखंडाचं जे काही भांडं असतं ते चांगलं तापतं ना, इतर धातूपेक्षा लोखंड चांगलं तापतं आणि एकदा तापलं की ते थंड व्हायला परत वेळ लागतो. आणि म्हणून तो कसा आहे, लोहाचा कुंभ तळी अग्नी जळे. तळी काय आहे, अग्नी जळतो आहे. आणि तयांत त्याच्यामध्ये टाकतात, वरती पर्वता एवढं झाकण ठेवतात. आणि तुम्ही जसं ते बघता ना, भात शिजला का डाळ शिजली का असं त्या भांड्यावरचं झाकण काढून बघत राहता ना आधेमध्ये, तसं ते असं उघडतात भांडं आणि ते बघतात की कसं चाललंय आतमध्ये, उकळत आहेत ना चांगलंय वगैरे असं. ते कोण बघतात, ते यमदूत असतात ना. आणि त्यातलं कोणीतरी मग बाकीचे जे आहे वरती डोकं काढतात, तर त्यांच्या डोक्यावर ते मुदगल टाकून त्यांना परत खाली पाठवल्या जातं. आणि वरी मागो ते झाकण ठेवतात. ऐसे ते कुंभीपाक खदिरा इंगळ, म्हणजे इथे लाकडाचा तो विस्तव पेटवलेला आहे. आणि तिथे चौरस, अव्हा चौरस 12 गावाचे नि माने, ढसढसीत खैराचे इंगळ. म्हणजे सगळं अव्हा चौरस 12-12 किलोमीटर असं 144 किलोमीटरचा तो पूर्ण परिसर. आणि तिथे तो विस्तव असा पेटो, तयावरी नेवनी तयामध्ये घालिती. त्याच्यामध्ये टाकून देतात. जसं तुम्ही ते काही है ना, जुन्या काळामध्ये जर का वाटण करायचं असेल तर त्या चुलीमध्ये कांदा वगैरे असं टाकून द्यायचे ना, इकडे भाकरी होईपर्यंत ते कांदा चांगला शिजून निघायचा. तर ते इमॅजिन करायचं, तसं ते टाकून देतात त्या जीवाला. आणि मग एक भाग त्याचा जळून जातो, लगेच त्याला उलटतात. असं कसं, तुम्ही काय उलटतात, असं चपाती है ना, एक बाजू तुम्हाला कळते की भाजली आहे, लगेच दुसरी बाजू. अशा पद्धतीने एडीवाणी उलथे तव ते कसकस करी जळे, तव एर अंग सांधे. परंतु त्याच वेळेला असं होतं की जो अंग भाग जळालेला आहे तो आधी खाली होता, तो उलटला, आता तो जळालेला भाग चांगला होतो आणि चांगला भाग जळतो, परत उलटतात. असं ते चालू राहतं सतत.
म्हणजे किती प्रमाणामध्ये दुःख जोडलेलं आहे तेवढ्या वेळ तिथे ते दुःख भोगावं लागणार. आव्हा चौरस 12 गावाचे नि माने तांबेयाची पाटी. तांबेयाची पाटी म्हणजे ताम्र असं पसरलेलं आहे आणि ते सगळं तापलेलं आहे, त्यावर नेऊन टाकतात आणि कसकस करी जळे आणि मग तिथे पण असं त्याला ह्या बाजूला त्या बाजूला असं त्याला उलथवतात. तव एर अंग सावध होय ऐसे ते ताम्रपुष्ट ताम्रपट असं त्याला म्हणतात. तैल्य पाकू तो लोखंडाचा तेल तावा. आता हा लोखंडाचा तेल तावा आहे, तेलाचा तवा, आणि तो तैल्य पाक त्याला असं म्हणतात. त्याच्यामध्ये तेल आहे आणि ते उकळत आहे. तळी अग्नी जळत असे आणि सांडसे करूनी तया अंतू घाली जेती कसकस करीत अंग जळे. तेलामध्ये काय टाकता आपण? आपल्याला भजी आठवून राहिली बरं का. परंतु इथे आपल्याला टाकल्या जाणार आहे. आपलाही सगळ्यांचा नंबर आहे, फक्त तो चुकू शकतो हे स्वामींनी वरती सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये त्या तेलामध्ये त्या जीवाला टाकलं जातं आणि मग ते तेलामध्ये पूर्ण तो भाजून निघेल आणि त्यानंतर मग एकी घडी योगा येसनी होय. आता हे अजून पण नरक आहेत बरं का. रवरवाचे एकूण जे काही नरक सांगितलेले आहेत, अष्टग्रहत्व असतील वगैरे वगैरे, भरपूर काही दुःख आहेत. आणि एक घडी योगा येसनी होय म्हणजे एक घडी एका युगासारखी वाटते. असं कधी वाटतं माहितीये का? निरूपणामध्ये वाटतं. निरूपणाचा कंटाळा आलेला असेल तर असं वाटतं कधी संपेल कधी संपेल, असं वाटतं दिवसभर चालले की काय निरूपण, पण ते झालेलं 1 तासही नसतो झालेला चालून. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी जर का आपल्या जीवनात घडत असतील तर असं वाटतं की एक युग चाललेलं आहे. कधी कधी असं वाटायला लागतं की घड्याळ खूपच स्लो चालू आहे बरं का. ते त्याच्याच पद्धतीने चालतं. परंतु दुःखदायक जर का असेल तर आपल्याला वेळ असं पटापट जात नाही असं वाटायला लागतं. आणि जर का आपल्या आवडीचं असेल तर एक युग सुद्धा क्षणासारखं वाटून जातं. हे पण लक्षात घ्यायचं. 1 तास कधी होऊन जाईल समजणार पण नाही आणि 1 मिनिट होता होता तुम्हाला कंटाळा येऊन जाईल असं पण होऊ शकतं. आता सांगा दुःख भोगताना कशी परिस्थिती असते. एक घडी युगासारखी वाटायला लागते. ऐसी योगे जाती बाई, आणि अशी युग जातात. एक घडी जर का एका युगासारखी तर असे युग जातात. युग जातात म्हणजे आता जर का चौकडीला गेलं तर किती युग जातात? एकदा जर का चौकडीला टाकलं जीवाला 4 युग, एकूण 4 युग निघून जातात. त्याच्यानंतर जर का तो जीव नित्य नरकाला गेला असेल तर सृष्टी निघून जाते. म्हणजे कितीतरी चौकड्या त्याच्यामध्ये निघून जातात. एखाद्या जडत्वाला तो जीव गेलेला असेल, 1 कोटी वर्षाचं मायेचं जडत्व आहे, तर मग आता सांगा 60 लाख वर्षाचं एक चौकडी असते. अशा प्रकारे जर का त्यांनी काही जडत्व जोडलेले असतील रांगेने तर कितीतरी कोटी वर्ष त्याला त्याच्यामध्ये राहावं लागेल. असे अनेक युग निघून जातात. हे नरक झालं की ते नरक, ते नरक झालं की ते नरक. आमचे स्वामी सांगतात की ते एका क्षणा माझी जीव जे काही जोडतो ते भोगता भोगता त्याला किती काळ निघून जातो. म्हणजे 1000 वर्ष एखादं कर्म भोगायचं झालं तर ते भोगता भोगता नवीन कितीतरी कर्म तो लावून घेतो. अशा प्रकारे युग निघून जातात. जी महादाईसांना स्वामींनी ते सर्व नरक सांगितलेले आहेत. आणि मग महादाईसा स्वामींना एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात की जी तरी त्याची देह जाती ना. देह जात कसं नाही? इथे जळायला माणूस की मेला, तिथे का नाही मरत ना? स्वामी म्हणतात बाई ते यातना देह की. यातना देह की म्हणजे खास यातना भोगण्यासाठी तयार केलेलं देह आहे. हे आपलं देह तसं नाही. हे पण यातना देहच आहे, परंतु हे एकदा नष्ट झाले की नष्ट होऊन जातं, ते परत तयार होणार नाही. तशा प्रकारचं ते त्या देहाच्या बाबतीत नाही. ते खास यातना देह आहे की ते यातना संपल्याशिवाय ते देह मात्र संपत नाही. म्हणजे ते यातना म्हणजे नुसतं एका नरकाची नाही, सगळे नरक भोगण्याचं ते एक प्रकारचं देह आहे.
मग महादाईसा विचारतात, जी जी आयसे नरक काही सेनी चुकती. म्हणजे हे आम्हाला या नरकाला जायचं नाही आहे. वर्णन तर स्वामींनी भरपूर केलं, आता तिथं जायचं नाही. आपल्याला जे खायचं आहे त्या पदार्थाचं वर्णन आपण करू, परंतु जे खायचं नाही आहे त्याचं वर्णन कशासाठी? स्वामींनी एवढं मोठं वर्णन केलं, पण हे वर्णन कसं आहे? हे भक्तिदायक आवडीपूर्वकचं वर्णन नाही आहे, भीतीदायक म्हणजे भीती दाखवणारं ते वर्णन आहे. आणि म्हणून आपल्याला तिथे जायचं नाही. जर का कोणी आपण कुठे आता स्नान करायला गेलो ना, आपली एक खासियत असते, स्नान करायला गेलो आणि जर का गाडीतनं उतरल्यानंतर तिथे जर का विहीर असेल तर आपण काय करतो? लगेच त्या विहिरीकडे जाऊन ते बघतो किती खोल आहे. काही गरज नसते, पण काय माहिती, तुम्ही लक्ष द्या, आपल्याला सवय आहे ती मुळामध्ये. म्हणजे अशा काही ठिकाणी जाताना, विहिरीच्या ठिकाणी जाताना वगैरे काही थोडंसं विचारपूस करून लक्ष देऊन, कदाचित ती त्यांना पळता असेल, काही हिंसा झालेली असेल, तर मग तिथे गेल्यानंतर तिथे आपण बाधित होऊ शकतो. म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला जायचं नाही. म्हणजे एकंदरीत जर का आपल्याला कोणी सांगितलं की तिकडे जाऊ नका, तर आपलं लक्ष तिकडेच जास्त राहतं की का जाऊ नका, कशाला जाऊ नका, किती न पळतंय, काय न पळतंय. जाऊ नका म्हणजे विषय संपला, नाही जायचं, तिकडची जिज्ञासा पण करायची नाही. तशा प्रकारे आपल्याला नरकाला जायचं नाही. मग आता आपण जाऊन बघायचं का? आपल्याला उत्सुकता लागते का याची, की कसं असेल ताम्रपट आम्हाला एकदा बघायचं आहे. आम्ही कधी बघितलं नाही, आधी इंगळ बघितलं नाही, आम्ही ते तेलात माणसं कशी सोडतात ते आम्ही काही बघितलं नाही, एकदा आम्हाला ते बघायचं आहे. बघायचं आहे का? बघायचं काही नाही. नुसतं बघायला जरी गेले तरी दुःख आहे. तुम्ही जर का काही हॉस्पिटलमध्ये जर का गेलात, मोठ्या सरकारी मोठे हॉस्पिटल असतात ना, तिकडे जाऊन बघा. नुसतं जाऊन येणं म्हणजे युधिष्ठिराला निरय दर्शन केलं की नाही, ते निरय दर्शन केल्यासारखं. ते निरय दर्शन आता ते भोगून ते राहिलेत लोक, आपण फक्त बघून राहिलोय. तरी सुद्धा तुम्हाला ते बघताना सुद्धा अंगाला काटा येईल आणि एकदम तुम्हाला आठवेल की देवा, हे आम्हाला असं नको बाबा, काय असेल ते. मग स्वामींचं वचन असं आठव, आता मला तरी सांग बाई, असं धड धाकट आहो देवा, आमची काही कोणाला त्रास नको किंवा आम्हाला असा प्रकारचा त्रास नको. हे लगेच ते आपल्याला आठवणार आहे. आणि मग ते लक्षात, अनुसरल्याची जीने मरणे, ते आपण अनुसरलेलो असेल, परमेश्वर बरोबर आपल्याला व्यवस्था आपली परमेश्वर करून घेत असतात. पण हे कधी समजेल आपल्याला, हे वचनं कधी आठवतील? जेव्हा आपण, जोपर्यंत आपण एखादं निरय दर्शन करत नाही, त्या निरयाबद्दल, दुःखाबद्दल आपण ऐकत नाही, तोपर्यंत आपल्याला या कुठल्याही गोष्टीचं काहीही लक्षात येणार नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि महादाईसांनी खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, जो प्रश्न आपल्यासाठी आहे बरं का. महादाईसांसाठी तो प्रश्न नाहीच आहे. महादाईसांनी हा प्रश्न जरी विचारला नसता तरी महादाईसा या मोक्षाला जाणार आहेत, ईश्वर दर्शनाला जाणार आहेत, ते तिकडे नरकाकडे जाणारच नाही आहे. परंतु बघा, देवानी त्यांना तो प्रश्न करण्याची स्फुर्दरूपता करून जी दिलेली आहे, ती फक्त आपल्यासाठी म्हणून हा प्रश्न आहे. ते उत्तर पण महादाईसांना नाही आहे, ते उत्तर आपल्यालाच आहे. स्वामी सांगतात की बाई येथीच्या होईजे तई चुकती. येथीच्या होईजे म्हणजे येथ आधीन होईजे, येथून म्हणितले की. येथीच्या होईजे म्हणजे काय? देवाचा उपदेश घेणं नाही, दीक्षा घेणं नाही. येथीचे तर झालो, पण येथूनही म्हणितले की जे, हा एक परत मुद्दा आहे तिकडे पुढे. देव माझा एवढ्यावर नाही, मी देवाचा हे पण आहे त्याला. फक्त देव माझा म्हटल्याने पूर्ण होत नाही ते वाक्य. मी देवाचा किंवा मी देवाचा म्हणून चालत नाही, नुसतं देव पण माझा झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. खंती परिहार पण असलं पाहिजे तिकडे. नाहीतर आपण तर हे करू, सारंग पंडितांना वाटते खूपच छान आहे, देव माझ्याकडे येतात जेवायला वगैरे, परंतु ते म्हणतात आहे देवाला जेवायला या, पण देव मात्र तिथे जेवायला जात नाहीत. 60ही वेळा आमचे देव तिथे गेलेच नाही जेवायला. ते मायापुराने स्वीकार केलं, ईश्वर स्वरूपाने ते भोजन स्वीकारच नाही केलेलं आहे. हे पण लक्षात घ्या.
आपल्याकडे देव घरी जेवायला आले म्हणजे सगळं झालं पूर भजन नाही. मायापूर नाही आलं पाहिजे. ईश्वर स्वरूप जे आहे त्या ईश्वर स्वरूपाने त्या अन्नदानाचा जो काही भाव आहे तुमचा, अन्नदान स्वरूप स्वीकार करणार नाही. अन्नदानाचा स्वीकार मायापूरच करणार आहे, अन्न जे खाल्ल्या जाणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये जो काही तोष असेल, कणव असेल वगैरे त्याचा जो काही स्वीकार आहे, तुमच्या भावाचा जो स्वीकार आहे ते स्वरूप करणार आहे. त्या स्वरूपाने त्या पदार्थाचा जो काही भाव आहे तुमचा अर्पण करण्याचा, त्या भावाचा स्वीकार परमेश्वराने केला पाहिजे. आम्हाला तुम्हाला पदार्थ परमेश्वर स्वीकार करताना दिसतात, परंतु ते तसं नाही. त्या मागे अर्पण करण्याचा भाव परमेश्वर स्वीकारत असतात. आणि म्हणून यदा कदाचित तुमच्याकडे काही अर्पण करण्यासाठी नसेल देखील, आहे का तुमच्याकडे 5 सहस्त्राचा जोगवट आहे का? तो नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही कधी अलंकार दिलेले आहेत का देवाला? आपली ती परिस्थिती आहे. त्यांनी नाही का अलंकार देवाला देऊन दिले? हां, आणि नंतर स्वामीने त्यांना देऊन दिले ते अलंकार. ते क्रिया कोणीतरी बघितलेली, दुसरे एक जण, त्यांनी दुसऱ्या दिवशी ते काय स्वामी आले तर त्यांनी स्वतःचे अलंकार देवाला दिले. परंतु निघताना काही स्वामी काय त्यांना त्यांचे अलंकार काढून देईना. ते म्हणाले त्यांना तर दिले होते, मला काही देईना स्वामी. ते पुन्हा पुन्हा म्हणतात, देवा मी जाऊ का, मी जाऊ का? मग नंतर स्वामी तर बाबा बाई घ्या तुमचे अलंकार आणि जा एकदाचे. तसं आपण जरी अलंकार दिले तरी ते परत आपण काढून घेत असतो, परत ते काही देत नाही आपण. परंतु परमेश्वर मात्र तुमच्या अलंकारांचा स्वीकार करत नाहीत. सुवर्णाचा स्वीकार नाही करत. तुमचा सुवर्ण भाव जो आहे त्या भावाचा स्वीकार परमेश्वर करत असतात. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे की देवाला आपल्याला सुद्धा देता आलं पाहिजे आणि देवाला सुद्धा आपलं करता आलं पाहिजे. ही पण जबाबदारी आपल्याकडेच आहे. आपल्याला पण देवाचं व्हायचं आहे, ही जबाबदारी आपलीच. आणि देवाला आपलंसं करायचं ही पण जबाबदारी आपलीच आहे. म्हणजे त्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया आपल्याकडनंच बाकी आहेत, त्या प्रक्रिया आपण करायच्या असतात. जसं ते घर विकतात आणि विकत घेतात. विकणारा माणूस पण सही करतो आणि विकत घेणारा पण सही करतो. तसं देवाचं कार्य झालेलं आहे. देवाने आपल्याविषयी कार्य करायचं ते केलं आहे. आता आपला जो कड आहे तो बाकी आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की येथीच्या होईजे, आमचं तुम्हाला व्हावं लागेल. तई चुकेती, तई म्हणजे तेव्हाच, त वर 2 मात्रा आहे. तई म्हणजे जेव्हा तुम्ही आमचं व्हाल तेव्हाच. आणि आमचं होणं म्हणजे काय? नुसतं अधीनत्व नाही, अधीनत्व करून परत येथीचे म्हणितले पण आहे. आता लक्षात घ्या, दोन्ही सारखे वारखेच आहेत. एकच स्वामींनी म्हटलं पाहिजे, येत आधीन होई जे ते अनुसरण, किंवा येथूनही म्हटले की जे ते अनुसरण. पण दोन्ही गोष्टी, मी दोघांचं चिंतन केलं, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपण आधीन होतो पण म्हणितले करण करत नाही, है ना. आपण खूपशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्याच्या अधीन झालो आपण, परंतु ते म्हणितले करण आपण ते करत नाही. आणि खूप वेळेला म्हणितले करण करतो आपण, सांगितलं तसं. मार्गात गेले की 5 दंड घातले, देवपूजा करा केली, हे विधी करा तो विधी करा केलं, पण आधीनत्व भाव त्याच्यामध्ये नाही. आपल्याला वाटतं कधी संपेल हे, है ना. तुम्ही देवपूजा वंदन करता तेव्हा देवपूजेच्या त्या विधीचे तुम्ही अधीन झालेले नसता. तुम्ही घड्याळ सतत बघत राहता, तुम्हाला पुढे जायचं आहे, लवकर पोचायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे करताय एक, सांगितलेलं क्रिया करून राहिले, पण अधीनत्व मात्र तुमच्या जबाबदारीचं अजून तुम्ही सोडलेलं नाही आहे. म्हणून स्वामी सांगतात येत अधीन व्हायचं पण आहे. आणि मग जसं दादोस आहेत स्वामींच्याकडे येतात, अधीन झाले पण म्हणितले करण नाही आहे. किंवा स्वामी भटोबासांना म्हणतात इथं तुम्हाला राहायचं म्हणजे असं नाही राहावं लागणार, आम्ही सांगू तशा पद्धतीने या तर या, जा तर जा. हे आहे अधीनत्व पण आणि म्हणितले करण, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये स्वामींनी सांगितलेल्या आहेत. खूप वेळा तुम्हाला म्हणितले करण दिसेल पण अधीनत्व दिसणार नाही. अधीनत्व दिसेल
पण मनिटलेकरण त्याच्यामध्ये दिसणार नाही. देवाला दोन्ही अपेक्षित आहेत. दोन्ही गोष्टी जेव्हा आपण साध्य करू तेव्हा त्याला काय म्हणणार आहेत, अनुसरण हे नाव त्याला लागू होईल. तोपर्यंत त्याला ते लागू होणार नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात की येथीच्या होई जे तै चुकेती, म्हणजे हे सगळे नरक जे चुकायचे असतील, चुकवायचे तुम्हाला, तर तुम्हाला देवाचं व्हावं लागेल. इतकं सोपं सांगितलेलं आहे. बाकी काहीच करायचं नाही आहे, फक्त देवाचं व्हायचं आहे. आपण काय करतो आहे की आपण एकाच वेळेला आपण आपले पण होतो, आपण जीवाचे पण होतो, आपण प्रपंचाचे पण होतो, आपण देवतेचे पण होतो, आपण सुख दुःख कर्माचे पण होतो. नको नको त्या गोष्टीचे आपण एकाच वेळेला होतोय. परंतु एका वेळेला एका परमेश्वराचं जे होणं आहे तेच आपल्याला जमत नाही. जे सोपं आहे, एकाचं होणं सोपं आहे ना. अनेकांना वेळ देण्यापेक्षा एकाला वेळ देणं, एकाचं होणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. पण नेमकं ते सोपं जे आहे ते आपल्याकडनं होत नाही. जर का तुम्हाला सांगितलं ना प्रदक्षिणा घाला 101, तुम्ही घालाल. पण तुम्हाला म्हटलं एका ठिकाणी बसून स्मरण करा, तर ते मात्र होणार नाही. ते करता करता लगेच डुलकी सुरू होऊन जाते. किती सोपा विधी सांगितलं देवाने, त्याच्यात काही अंग मेहनत नाही, कष्ट नाही, काहीच नाही. एका ठिकाणी बसून स्मरण करायचं, ते सोपं कार्य आपल्याकडनं होत नाही. कठीण काम सांगा जे विधीत नाहीये ते मात्र आपण करतो. म्हणून येथीचे आधी आपल्याला व्हावं लागेल. आणि अशा पद्धतीने हे नरक आहेत. पण हे नरकच का होतात ना, आपल्याकडनं दोष घडतात म्हणून. मग ते दोषच कुठले आहेत, ते म्हणजे एक क्रियावधीचे दोष आहेत आणि एक देहावधीचे दोष आहेत.